सगळीकडे उत्साहात जल्लोषामध्ये नवरात्र उत्सव सुरू आहे। घटस्थापना झाल्यापासून 9 दिवस आपण देवीची मनोभावे पूजा करतो, तिचा जागर करतो। मंत्र स्तोत्र पठण हे सर्व आपण 9 दिवसांमध्ये यथाशक्ती करत असतो। नवरात्रीचे 9 दिवस झाल्यानंतर वेळ येते ती घटाचे विसर्जन करण्याची। यालाच घटाचे उत्थापन असेही म्हटले जाते। ज्या पद्धतीने घटस्थापना आपण योग्य रीतीने योग्य पद्धतीने करत असतो, त्याच पद्धतीने घटाचे विसर्जन सुद्धा योग्य पद्धतीने झाले तरच त्याचे आपल्याला पूर्ण फळ मिळते। काही जणांकडे घट हे नवमीला म्हणजेच 9व्या दिवशी हलवले जातात, तर काही जणांकडे दशमीला म्हणजेच विजयादशमी दसऱ्या दिवशी हे घट हलवले जातात। तर यंदाच्या वर्षी खंडेनवमी आणि विजयादशमी दसरा हा एकाच दिवशी आल्यामुळे घट नेमके कोणत्या दिवशी हलवावेत, घटाचे विसर्जन कधी करावे याचा सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की घट हे आपण कधी हलवावे, घटाचे विसर्जन कसे करावे, त्या वस्तूंचे आपण काय करावे याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत। तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा। तर आपण सर्वात आधी पाहूया की घट नेमके कोणत्या दिवशी हलवायचे। बऱ्याच जणांकडे घट विसर्जन हे दसऱ्या दिवशी केले जाते, पण काही जणांकडे नवमी दिवशी सुद्धा घटाचे विसर्जन केले जाते। तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल, कुळाचार असेल, त्याप्रमाणे तुम्ही त्या दिवशी घटाचे विसर्जन करायचे आहे। तर आता आपण पाहूया की ज्यांच्याकडे नवमीला घट विसर्जन होते त्यांनी ते कोणत्या दिवशी करायचे आहे। कारण यंदाच्या वर्षी खंडेनवमी आणि दसरा हे एकाच दिवशी आल्यामुळे असा हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे। तर आता आपण पाहूया की नवमीच्या दिवशी घटाचे विसर्जन जे करणार आहेत त्यांनी कोणत्या दिवशी करावे आणि कोणत्या वेळेत करावे। योग्य वेळेमध्ये घटाचे विसर्जन होण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे। नवमी ही तिथी शुक्रवारी 11 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:06 सुरू होणार आहे आणि ती दुसऱ्या दिवशी 12 ऑक्टोबर रोजी 10:58 समाप्त होणार आहे। त्यामुळे ज्यांचे घट नवमी दिवशी हलवले जातात त्यांनी हे घट शनिवारी सकाळी 10:58 आतमध्ये हलवायचे आहेत, तरच ते नवमीच्या तिथीमध्ये घट हलवले जातील। कारण 10:58 नंतर दशमी ही तिथी सुरू होत आहे। आता ज्यांचे घट हे दसऱ्या दिवशी हलवले जातात त्यांनी ते 12 ऑक्टोबर रोजी 10:58 नंतर कधीही हलवू शकतात। कारण शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी 10:58 पासून दशमी ही तिथी सुरू होत आहे। त्यामुळे दसऱ्या दिवशी ज्यांचे घट हलवले जातात त्यांनी सकाळी 11 नंतर घट हलवावेत। दसऱ्या दिवशी जर आपण घट हलवणार असेल तर आपण त्यासाठीचा शुभ मुहूर्त पाहूया। दसऱ्या दिवशी म्हणजे 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:22 पासून ते 3:09 पर्यंत हा शुभ मुहूर्त असणार आहे। हा विजय मुहूर्त आहे। शक्य असेल तर याच वेळेमध्ये तुम्ही घट हलवायचे आहेत। असे केल्याने आपल्याला ते अत्यंत फलदायी ठरते। जरी तुम्हाला शक्य नसेल तर काहीच हरकत नाही, कारण विजयादशमी दसरा हा संपूर्ण दिवस शुभ मानला जातो। 3.5 मुहूर्तांपैकी तो एक मुहूर्त आहे। त्यामुळे या दिवसभरामध्ये सुद्धा तुम्ही कधीही सायंकाळच्या आतमध्ये घट हलवू शकता। आता आपण पाहूया की घट कसे हलवावेत, कोणी हलवावेत, त्या साहित्याचे काय काय करावे याची संपूर्ण माहिती घेऊया। तर घट हलवण्याच्या अगोदर आपल्याला घटाची व आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे। देवांना स्वच्छ करून पंचामृताने स्नान घालायचे आहे, अभिषेक करायचा आहे। त्याच पद्धतीने घटाला सुद्धा हळदी कुंकू फूल व्हायचे आहे, अक्षता व्हायच्या आहेत। त्या दिवशीची माळ सुद्धा अर्पण करायची आहे। नंतर तुमच्या कुलदेवीचे नामस्मरण करायचे आहे। घरातील सर्वांनी एकत्र येऊन देवीची आरती करायची आहे। या दिवशी घटाला पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो किंवा काही जण गोडधोडाचा सुद्धा नैवेद्य दाखवतात, पण शक्यतो पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवावा। या दिवशी पुरणाचे दिवे करून त्यांनी ओवाळण्याची सुद्धा काही जणांकडे पद्धत असते। तुमच्याकडे जर तशी पद्धत असेल तर तुम्ही सुद्धा नक्की तसे करा। बऱ्याच जणांकडे घट हलवण्याच्या अगोदर तळी सुद्धा उचलली जाते। 5 किंवा 7 पुरुष मंडळी किंवा मुले यांना बोलवून आपल्याला तळी उचलायची असते।
नंतर घरातील सर्वांनी घटाला नमस्कार करायचा आहे आणि देवी मातेकडे क्षमा याचना करायची आहे. या 9 दिवसांमध्ये मी तुझी मनोभावे सेवा केली आहे. काही चूक भूल झाली असेल तर क्षमा असावी अशी प्रार्थना करायची आहे. तुझी कृपा आमच्यावर अखंड राहू दे, तुझा आशीर्वाद आमच्या सर्वांवर असू दे अशी तिला प्रार्थना करायची आहे. नंतर घरातील जे मुख्य पुरुष तुमचे सासरे असतील किंवा मिस्टर असतील त्यांनी घट हलवायचे आहेत. घटाचा जो कलश आहे तो हलवायचा आहे. तो हलवताना आपण उत्तर दिशेकडेच तो हलवायचा आहे. पूर्व किंवा उत्तर दिशेला कलश हलवल्यामुळे आपल्या घराची प्रगती होत राहते. त्यामुळे ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा. नंतर कलशावरील नारळ काढून काही जणांकडे तळी झाल्यावर तो फोडून प्रसाद म्हणून देतात. म्हणजे अशीच बऱ्याच जणांकडे पद्धत असते. पण काही जण हा नारळ पाण्यामध्ये सुद्धा विसर्जित करतात. शक्यतो पाण्यामध्येच विसर्जित करावा. फुलांच्या माळा, हार, फुले जे काही आपण वाहिले असेल ते सर्व निर्माल्य एकत्र गोळा करावे आणि ते विसर्जित करावे. जे धान्य तुमच्या घटामध्ये उगवले असेल ते 5 बोटांनी काढून आपल्या देवाला वाहावेत. दसऱ्या दिवशी ह्याच धान्याचे तुरे पुरुष मंडळी आपल्या टोपीमध्ये खोचून नंतर सीमोल्लंघनासाठी सुद्धा जातात. म्हणजेच सायंकाळी आपण देवाच्या मंदिरामध्ये किंवा तुमच्या जवळपास ज्या कुठल्या देवाचे मंदिर असेल तिथे जाऊन आपण देवाचे दर्शन घ्यायचे असते आणि सोन्याचे म्हणजेच आपट्याची पाने व्हायची असतात. कलशातील पाणी हे संपूर्ण घरामध्ये शिंपडायचे आहे, कारण त्या पाण्यामध्ये सात्विक लहरींचा प्रवेश झालेला असतो. त्यामुळे हे पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचे आहे आणि नंतर ते एखाद्या झाडाला आपण घालायचे आहे. घटाचे जे धान्य उगवले आहे ते तुम्ही तुमच्या शेतामध्ये किंवा जर तुमच्याकडे शेती नसेल तर तुमच्या जवळपास शेतामध्ये किंवा जर तुमच्याकडे कुंडी असेल झाडाची तर त्या कुंडीमध्ये सुद्धा लावू शकता. आणि घटाची जी माती आहे ती सुद्धा तुम्ही तुमच्या शेतामध्ये किंवा कुंडीमध्ये वापरू शकता. जो अखंड दिवा तुम्ही लावला असेल त्यामध्ये जेवढे तेल असेल तोपर्यंत तो तेवत राहू द्या. फुंकर मारून किंवा हाताने तो आपण विझवायचा नाहीये. जोपर्यंत तो चालू राहील तसाच चालू ठेवायचा आहे आणि मग एकदा का शांत झाला की तो तुम्ही उचलू शकता. अशा पद्धतीने आपण घटाचे विसर्जन म्हणजेच घट हलवायचे आहेत. अशा योग्य आणि विधिवत पद्धतीने घटाचे विसर्जन केल्यामुळे आपल्याला त्याचे संपूर्ण फळ मिळते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.